नमस्कार, मी दुहिता. आज आहे ना कलमातनं ना ही अळंबी आणलेली आहे. त्याची आता आपण भाजी करायची आहे. त्या अगोदर पहिले आपण हे साफ करून घेऊया व्यवस्थित. हे बघा, ह्याच्यामध्ये कॅल्शियम्स असतात, प्रोटीन असतात, म्हणून हे चांगलं खाल्लेलं. आणि ही पावसातच येते भाजी. आता आपण ते साफ करून घेऊया, नंतर स्वच्छ धुवायची आणि नंतर मी तुम्हाला भाजी दाखवते ह्याची कशी करतात ती. हे बघा, आता माझी भाजी तोडून झालेली आहे आणि साफ करून झालेली आहे. आता मी ही स्वच्छ धुते आणि मग तुम्हाला भाजी कशी करायची ती दाखवते. भाजी स्वच्छ मी धुतलेली आहे. आता मी भाजी बनवते. कढई तापत ठेवलेली आहे. दोन कांदे, मीठ, धना पावडर, हळद, गरम मसाला, मिरची पावडर आणि कोकम, वरतून टाकायला कोथिंबीर. आधी लसणाची फोडणी करणार आहे मी. 2 चमचे तेल घेतलेलं आहे सनफ्लॉवरचं. तेल जरा गरम होऊ दे, मग आपण लसूण टाकूया. तेल गरम झालेलं आहे, लसूण टाकलीये मी फोडणीला. लसूणचा जरा सोनेरी रंग आल्यावरती आपण कांदा घालूया त्याच्यात. लसूण करपून नाही द्यायची आहे, थोडा सोनेरी रंग आलेला आहे. आता मी 2 कांदे घेतलेले आहेत मोठे, ते घालते. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत ठेवायचा आहे कांदा. ही भाजी चिकन सारखीच लागते. जरा कांदा होऊ देत व्यवस्थित. कांदा झालेला आहे सोनेरी. आता थोडं त्याच्यामध्ये मीठ घालूया. हळद, धना पावडर, तर मी कोकम घालते त्याच्यात. मी त्यात मिरची पावडर टाकते. गरम मसाला पण टाकलेला आहे. आता त्यात मी हे अळंबी टाकते आहे. आता मी सगळे अळंबी टाकते आहे त्याच्यात. आता आपण ढवळूया सगळं व्यवस्थित. आता ही जास्त दिसते, नंतर मग कमी होणार आहे शिजल्यानंतर. छान सुवास येतोय ह्याला भाजीला.
बघा कमी झालेली दिसते ना तुम्हाला आता. अजून व्यवस्थित मिक्स नाही झाली आहे ती भाजी. आता वाफ येऊ दे. बारीक गॅसवरती आपण ठेवायचं आहे. थोडं वरती पाणी घालूया आपण त्याच्या. पाच मिनिटात ती शिजेल भाजी. 5 ते 10 मिनिटात. चला आता भाजी आपली शिजलेली आहे. आपण आता चेक करूया. भाजी झालेली आहे. आता मी बाउल मध्ये काढते आहे भाजी. गॅस बंद करते. कोथिंबीर टाकलेली आहे वरतून. भाजी रेडी झालेली आहे. ही भाकरी सोबत खायची आहे. छान लागते. ज्वारीची भाकरी आहे ही.